हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी चाललो आहे कॅनलकडं. कॅनलला पाणी आलं आहे का दाखवतो तुम्हाला पाणी. पाणी 2-3 दिवस झालं आले, पण आज आपल्याकडं सोडले दाखवतो. आपल्या घराजवळ एकदम कॅनल आहे. हो, हे आपलं घर आहे. तुम्हाला दाखवतेच पहिल्या व्हिडिओमध्ये. इथं कॅनल आहे. तिकडं काय शेतकऱ्यांच्या पाईपी फुटल्या, त्या आपल्या आहे तिथं पण नाही फुटली. दाखवतो तुम्हाला. शेतकरी आले नसल्यामुळे JCB ऑपरेटरला बी दिसलं नाही. JCB ऑपरेटरनं पाईप फोडले त्या. इथं आपली पाईप आहे. ही दिसते ती, ती आपली पाईप आहे. तिकडं दुसऱ्या शेतकऱ्यांच्या तिथे फोडल्या त्या. ही आपलीच मका आहे. तुम्हाला सांगितलेलं घराच्या खाली पण मका आहे ती. भाजीपाला केलाय मम्मीनं. हे आपलं एक कॉक. इथं खाली हॉल आहे. ते हॉल काय मकामुळं दिसत नाही. आपली पाईप तेवढी वाचली. आपली तुम्हाला काय नाही ना तुटला. आता पाणी संपोस तर बी जोडायलेत नाही ना. हा, पाणी लय सोडले. हा, मी बी आलतो फोडल म्हणून. ते युवराज भाऊ ते नव्हतं वाटतं. ते अण्णासाहेब काका त्यांची बघितली. अण्णासाहेब काका त्यांची बघितली. हो, सांगायला पाहिजे. सांगायला तर पाहिजे. हा, मला बी वाटलेलं आमची फोडल, त्यामुळे मी बी आलतो. हे काय या शेतकऱ्यांची फुडली आहे पाईप. त्याचा भाऊ होता, पण त्या भावाने सांगितलं नाही त्याची पाईप आहे म्हणून. पाईप फुडली. मला माहित होतं पाईप फोडते JCB म्हणून मी आलतोच. JCB ती कॅनल मधली घाण काढायला ती काय सगळं गावात आहे. तिथं बाबळे बी होत्या 5-6. ते आपल्या होल पसली मी एक ठेवायला लावले. भाबळ राहील तर चालते, पाईप नाही पडली बाई. आता मक्काला पाणी चालू आहे, भाऊ खाली दार धरते. मक्का वाळायला लागले त्या. त्या शेतकऱ्याने बघितलं त्यांची फुटली. हे बा इकडं तर कशा बाबळ त्या कॅनल मध्ये. जाऊ द्या. काल आपल्याला ब्लॉगिंग चालू करून 10 दिवस पूर्ण झाले, तर आपण सलग 10 दिवस ब्लॉग टाकलेला आहे. तर आपण चॅलेंज घेतलेलं ते आता पूर्ण झाले. आता आज आपण आणखीन एक नवीन चॅलेंज घेणार आहे. सलग 30 दिवस आपण ब्लॉग टाकणार आहे आजपासनं. आता बोर्डात पेपर झाले तर चालू, पण तरी पण आपण टाकणार आहे. आपलं रोज ब्लॉग 12 ते 12:15च्या आसपास पडत होतं. आता ह्याच्या पुढं 6च्या आसपास पडते, 6:15-6च्या आसपास. पण ब्लॉग डेली येणार आहे. तर ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा.